बातमी आहे गडचिरोलीमधनं। इथं सापडलेल्या माओवादी पत्रकारांनी आता सुरक्षा यंत्रणांची पूर्णपणे झोप उडवली आहे। लाल सलामच्या घोषणेसह काही पत्रकं प्रसिद्ध झाली होती आणि यात येणाऱ्या आणि नव्यानं सुरू असलेल्या काही लोह खनिज कंपन्यांना तीव्र विरोध करायचं आवाहन केलंय। या घडामोडीनंतर गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त पातळीवर हालचाली वाढवल्या आणि गुप्तचर यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामध्ये जवेली, पिपली आणि बुर्गी परिसरात कथित माओवादी पत्रकं आढळली आहेत आणि अशोक कामरेड या नावानं प्रसिद्ध झालेल्या या पत्रामध्ये ओम साई नॅचरल्स आणि सनफ्लॉवरसह लोह खनिज क्षेत्रामध्ये कंपन्यांविरोधात ग्रामस्थांनी एकजूट होण्याचं आवाहन केलंय। प्रत्येक गावात सरपंचांनी या कंपन्यांना विरोध करावा आणि नव्या त्याचबरोबर जुन्या खाण प्रकल्पांना पूर्णपणे बंद करण्यात यावं असाही मजकूर या पत्रात नमूद केलाय। आपल्यासोबत महेश तिवारी जोडले गेलेले आहेत। महेश, आपण पाहतोय गडचिरोलीमध्ये काही पत्रकं लावलेली आहेत, लाल सलामच्या घोषणाही त्यावर लिहिलेल्या आहेत, अधिक माहिती द्याल? एटापल्ली तालुक्यात पिपली बुर्गी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुंडम या गावाजवळ माओवाद्यांच्या कामरेड अशोकच्या नावाने ही पत्रकं आणि बॅनर आढळलेले आहेत आणि यात नागरिकांनी कंपन्या, ड्रोन सर्वेक्षण याला सामूहिक विरोध करावा, न केल्यास परिणाम भोगावे लागतील असा दम देण्यात आलेला आहे। एकूणच आता आपण जर बघितलं, गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून ओळखला जाण्याच्या मार्गावर आहे। बरेच या ठिकाणी खाण प्रकल्प सुरू होणार आहेत आणि त्याला विरोध दर्शवण्यासाठी हे पत्रकं टाकण्यात आलेले आहेत। आता यात महत्वाची भूमिका अशी आहे की नागरिकांना, सरपंचांना, तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींना यासाठी पुढाकार घ्यावा आणि कंपन्यांना विरोध करावा असं पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे। जल जंगल जमीन धोक्यात येत असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे। आता आपण जर महत्वाची भूमिका बघितली तर माओवाद जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असताना हे पत्रक लागलेलं आहे आणि या पत्रकातील सत्यता नेमकी माओवाद्यांची आहे की माओवाद्यांच्या नावानं हे खोडसाळपणा कोणी केला आहे का, हे आता पोलीस तपास या संदर्भात करत आहेत। कारण माओवादी कधीही पत्रकामध्ये भाकपा माओवादी असा उल्लेख असतो, मात्र यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि एकूणच आता हे नवीन माओवादी संघटना उदयास आली का, हा सुद्धा एक शोधाचा विषय आहे। नक्कीच, धन्यवाद महेश सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय खरंच माओवाद्यांनी लिहिलंय की नाही याचा तपास सुद्धा आता सुरू आहे।